ओम्या, कळतंय का तुला काय करतोय? लय जीव वर आलाय का तुझा? हा, काय म्हणतोय मी? काय झालंय? मित्र आहे ना मी तुझा. मग हे पाऊल घ्यायच्या आधी तू एकदा तरी विचार केला का? अरे वा, मी असं काय झालंय तू फाशी घ्यायला निघाला? अरे तुला कळतंय का मी काय बोलतोय? ओम्या, अशी कोणती वेळ आली तुझ्यावरती तू डायरेक्ट फाशी घ्यायला निघाला? आणि काय कोणती अडचण रे तुला की जे तू मला नाही सांगितले? तुला एकदा पण मला सांगावं असं नाही वाटलं? अरे आद्या, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं मी, पण आता तीच जर असं बोलली तर माझं जगून तरी काय उपयोग? तूच सांग. काय बोलले तू? मला फक्त एवढंच सांग, तुझं माझ्यावरती प्रेम आहे का नाही? नाहीये माझं तुझ्यावर प्रेम. प्रेम करताना काय नाही वाटत, पण प्रेमापासून दूर होताना खूप त्रास होतो. बरोबर हो आम्ही तुझं, पण अरे असं जबरदस्ती करून कोणाचं प्रेम नाही मिळवता येत. अरे तिच्या पण मनात असशील तू, पण तिच्या पण काहीतरी अडचणी असेल ना. आणि ती असं बोलली म्हणून तू लगेच फाशी घ्यायला निघाला? अरे तू एकदा तरी विचार केला का? निदान तुझ्या घरच्यांचा तरी विचार करायचा होता तू. अरे प्रेम प्रत्येक मुलगा करतो, पण ते ना भेटल्यामुळं सगळे काय फाशी घेतात का? आणि तुला एकदा पण वाटलं नाही का की तुझ्या जवळच्या जिगरी मित्राला ही गोष्ट एकदा सांगावी? तू जर असा विचार केला ना तर मी माझं तोंड तुला अख्ख्या आयुष्यात परत कधी नाही दाखवणार. मी तरी काय करणार रे आद्या? माझ्या डोळ्यासमोर मला तीच दिसत होती, मला काहीच नाही सुचलं, आणि मग मी हे टोकाचं पाऊल उचललं. अरे टोकाचे पाऊल उचलायच्या आधी तो स्वतः डोकं जरा कमी लावीत जा. एक तर आधीच तुला डोकं कमी आहे, या असल्या गोष्टींमध्ये मला विचारित जा. चल, परत जर विचार केला ना असं फाशी घ्यायचा तर सांगतो तुला मग. मीरा, काजल, काल तुझ्यामुळं काय झालंय तुला माहितीये का? नाही माहिती मला. काय झालं ग? अगं तो म्या जीव द्यायला गेला होता तिथं, फाशी घेत होता डोंगरावर जाऊन. काय काही झालं नाही ना त्याला? नाही, त्याला नाही काय झालं. आधी होता तिथं म्हणून तो वाचला. आधीने सांगितलंय त्याला समजावून तसं. मी काल बोललेली त्यांनी लयच मनावर घेतलंय वाटतं. अगं मनाव नाही घेतलं, तो प्रेमात येडा झालाय पार. काय बाय बोलत होता आणि लय रडत होता. आधीला तो म्हणला की मला शेवटचं भेटायचंय काजल. मी तरी काय करू ग? काल मी गेले होते त्याला भेटायला, लय बोलले. मला म्हणत होता माझं लय प्रेम आहे तुझ्यावर, हो बोल ना, हो बोल ना. मग तू काय केलं? तू भांडलीस ना त्याच्याशी. त्याचा जर जीव गेला असता तर मग काय केलं असतं तू? मी फक्त त्याला एक चांगला मित्र मानलाय ग, जशी तू आहेस. त्यांनी पण जरा स्वतःचा विचार केला पाहिजे ना.
ते पण आहे, त्याचं पण चुकतंय. त्याने एवढा टोकाचा निर्णय नव्हता घ्यायचा. पण काजल, तू नको ना अशी जाऊ अगं. मला पण नाही करमायचं तू गेल्यावर. तू आहे म्हणून करमतय. मी पण शहर सोडून आले. मेरे मला पण नाही गा आपलं गाव सोडून जायचं, पण आता काय करणार, बाबा नाही ऐकत आहेत माझं. काजल, तू नको टेन्शन घेऊ. तुझा फक्त राहायचाच प्रश्न आहे ना, मग मी काकांशी बोलते, ते ऐकतील माझं. तू माझ्या घरी राहा. नाही ग मिरे, बघितलंय मी त्यांना बोलून, नाही ऐकत आहेत ते. गप तू, मी बोलते. चल. काय ग पुरून कुठे फिरता इकडे उन्हातानामध्ये? काय नाही, असंच आलो होतं फिरत, आणि थोडं तुमच्यासोबत पण बोलायचंच होतं. बोल ना. तुम्ही नका ना गाव सोडून जाऊ. आम्ही गेलो तर तुम्ही आम्हाला म्हणलं गाव सोडून जाऊ नका, आणि आता आम्ही आलोय तुम्हीच चालले. मला नाही करमायचं काजलला सोडून. शेती करायची लय इच्छा आहे, पण या कर्जामुळे नाही जमणार. बरोबर आहे काका तुमचं. पैशाचा विषय आला की माणूस कुठला पण निर्णय घेतो, पण एकदा शेती वाहून गेली म्हणून काही शेती करणं सोडून द्यायचं का? मागच्या वर्षी आमचं पीक पण वाहून गेलं होतं, पण बाबा बोलले या वर्षी आपण जास्त काळजी घेऊ आणि जास्त धान्य उगवू. आम्ही नाही ना शेती करणं सोडून दिलं. तुम्ही पण करा प्रयत्न. नाही ग, तू मागचीच पाहिलं असं, या पावसाने खूप नुकसान केलं ग. नाही तेव्हा पडायचं नाही पडला, आणि जेव्हा नको तेव्हा मरमर पडला. तो एक दाणा बी हातात नाही आला. मग काका तुम्ही जावा ना शहरात. काजलला राहू दे माझ्या घरी, ती राहील माझ्या सोबत. मुली ठेवलं असतं तिला मी गावामध्ये, पण तिकडे शहरामध्ये पुरीशिवाय मला नाही करमणार. आधी मी डबा आणलाय, चल तिथे बस. किती काम करतोस? आता डबा खाऊन घे. मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला जेवण बनवून आणले. तू बनवलं, पण मी तुला पाहिलं ना, माझी पूर्ण भूकच गेली. किती नाटकं करतोस. राहू दे, नको खाऊ. आधी ओम्यान काजलचं लय वाईट वाटलं रे मला. हो ना, दोघे ते एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत होते, पण काय करणार, परिस्थिती पुढं कोणाचं चालत नाही. काजलला ओम्याला सोडून जायचं नाही, आणि ओम्याला तिला जाऊ द्यायचं नाही. दोघं पण आतून तुटलेत. खरं प्रेम असल्यावरती असंच होतं, पण ते एकमेकांच्या मनात कायम राहतात. मग आपलं काय? आपलं मला तर तू सोबत असेल ना, तर माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा सणासारखा असतो. तुला भीती नाही वाटत का रे? कशाची? मी तुला सोडून जाण्याची. अजिबात नाही. मी रे, कदाचित तो सूर्य उगवायचा थांबून, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच थांबणार नाही. बर, मग तुझे मोठमोठे डायलॉग मारून झाले असतील, तर असं पण तू हा डबा खाणार नाही ना? मी एवढं प्रेमाने बनवून आणलाय, तर मी जाते. थांब ना रे. आता काय? कोणीतरी म्हणलं होतं की हाताने चारलं की प्रेम वाढतं. बघू वाढतं की नाही प्रेम. आजकाल लयच नाटकं करायला लागलायस.
आणि तू नको सांगू मला प्रेमाचं, प्रेम कसं वाटत. मी रे, तू खाल्लं का नाही? हा खाल्लं मी मागाशी थोडं, मंगाशी कधी? सकाळी. तू सकाळी खाल्लं आणि मला शतवडा बघून आले. स्वतःकडे पण थोडं लक्ष देत जा. आधी तुझं रान दाखव की मला. चालू शेट. बघितलं तर नाही ना.